हॅलो गाईज, नमस्कार. तर आज आपला व्लॉग बनवायचं कारण म्हणजे आमच्या क्रिशिवचं आपण काय करतो, हँड कास्टिंग करतो. हँड कास्टिंग ते तुम्ही यूट्यूबला इंस्टाग्रामला बघितलं असेल. ते एका लिक्विडमध्ये हात बुडवतात, मग त्याचं सँडने बनवतात साच्या माती घालून. ते आता क्रिशिवचं आम्ही हँड कास्टिंग करणार आहे. हो रेडी. बेबी रेडी झाला का? बेबी आमचं रेडी होतय. त्यांनी पण तयारी केली. काय लावावं लागेल? शंभू महाकाल. हा शंभू तसं नाही ठेव हे करणार आता, पण लावून ठेवूया आपण. रिस्क नाही घ्यायची आम्हाला, आहे की नाही बाबू? रिस्क नाही घ्यायची आहे. त्यांना गरम पानी देते बाबू. ये हॉल में आ जाएगा. वैसे तो बहुत शांति है, बिल्कुल उसका कोई टेंशन नहीं. हाँ किती छान बघ. शोल्डर पे लोगे ना, और टीवी आप उसको हम बैक साइड हम काम करेंगे. दैट मींस चाहिए तो थोड़ा ऑयल लगा दो उनके हाथ पे. ओके जरूरत नहीं, लेकिन लगाना है ना. ओके. क्रिशिवचं कास्टिंग चालू आहे. हसतोय बाबू माझं. फुल व्यस्त आहे त्या गाण्यामध्ये. फुल म्हणजे एकदमच. छान बघत बसलाय, काही त्रास नाही देते. तसं एरवी पण नाही त्रास देतो.
बापरे, मम्माची पी घेतोयस हा का चाटतोयस मम्माला? काय कळतोयस? हो तुझीच मम्मा आले बाबू, तुझीच मम्मा आहे. आले 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 आले. नाही, हाच पाय घ्यायचाय, तो पाय केलाय. केला एक पाय एकच राहिलाय तो, दोन ह्याच पायाला दोनदा हलवलंय ते. एकच राहिलं बाकी. आय थिंक आलाय व्यवस्थित आहे ना? आलाय ना? थोडस त्याच्या पायाला लागलं होतं ते. हा इथे पण बबल ते जरूर नाही, ते पाठी जाणार ना फ्रेमचा, असं फ्रेम असं येणार आहे. तरी पण एक ट्राय करूया का? करूया, पण तो सपोर्ट करत नाही. सपोर्ट केलं तर करूया, पण हे चांगलं हा हे काय, हे तर चालतं काय फ्रेमच्या मागे जाणार आणि हे मी फील करणार नाही. दादाला मी घेते. आपण अशीच ठेवूया आपण दिवसभर, हा अडकवून ठेवूया. कैसा लग रहा है? दिसत नाही ना भाऊजी. इकडे ये ना मग. नंतर तुम्ही इकडे एकदा बघा तर फोटो काढू शकता. हा भाऊजींचं केलं का? ओ माय गॉड, इकडे कोण आलं? कोण आलंय? दीदी आली. काय झालं पिलू? आपके हाथ में नहीं लगा है. आपल्या हात बापरे. मला हे गाणं बघू दे पहिला. किंवा नाही तो कोसात तिचपर्यंत सुंदर आलंय. आइडिया है. है ना भारी? आम्ही निघालो आता सिवला घेऊन डॉक्टरांकडे, डेंटिस्टकडे चाललोय आम्ही तिला घेऊन. आता सिवच्या दातांची ट्रीटमेंट करायची आहे ना सिव? इथे दात आले. सिवला ते वरती दाखवा दात आलाय तर ते दाखवण्यासाठी आम्ही डेंटिस्टकडे निघालोय आता. इथे दुखते पण स्किन फाटले पण इथं. बापरे, फाटलीस की. जाऊ आपण डॉक्टरला दाखवू आता. आणि आज क्रिशिवचं कास्टिंग वगैरे पण होतं, ते पण दुपारी आम्ही कास्टिंग वगैरे केलं. तर तुम्ही बघितलं असाल. हां, ते पण तुम्ही बघितलंच असेल. तर व्हिडिओ आवडला तर नक्की तुम्ही लाईक करा आणि कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. सबस्क्राईब पण करा. सो चलो निघूया आता आपण दवाखान्यात. नेहमीप्रमाणे ट्रॅफिकमध्ये अडकलो. ट्रॅफिक नाही, सिग्नल ॲक्च्युली आहे ना टर्निंगला. Please fasten your seatbelt. Please fasten your seatbelt. आमच्या इथे ना शॉर्मा एका ठिकाणी खूप सुंदर मिळतो. मला तो शॉर्मा खायचा आहे, पण आज गुरुवार आहे ना त्याच्यामुळे नाही खाऊ शकत. मम्मा मी पण कधी उद्या खाल्लंच नाही शोरमा. तू खातच नाही ना शॉर्मा? शोरमा म्हणजे तो बटाट्याचं ते सर्कल सर्कल. नाही ते नाही बाबू. शॉर्मा म्हणजे रोल असतो चपातीचा, त्याच्या आतमध्ये चपाती स्टफिंग नाही, आणि रोटी चिकन. तेच ना. चिकनचा रोल असतो. ते सर्कल असतं बटाट्याचं आणि लाल तिखट टाकतात. ते हा. काय असतं ते? ते हे झालं. पोटॅटो रोल्स झाले. हा मला पोटॅटो रोल्स खायचे. ठीक आहे. ते तुझी सुट्टी असेल त्या दिवशी बनवते मी. ओके, संडेला बोलू. संडेला बनवते मी. तर हे आलं आता सिवचं क्लिनिक है ना सिव? दात कसा काढणार सिव तुझा? आपण नेल्स कसं ते असं असं करतो माहिती आहे का? असं तसं असं हे किती छोटे आहे ना, छोटंसं इथे ना असं हे अशी फिनिशिंग ते असं असं घालतं. हां ते बाहेर आलं असं हो. असं झालं तिचा, हां त्यामुळे म्हटलं की ते Toast आहे. टोस्ट तो स्वतः तिने पिल्लू कोणते दात काढले का राणी तुझे आज? हे आले त्याच पुढचे. बघू तुझे दात काढले बाबूडचे. हे बघितलं याचे दोन्ही पुढचे दात काढले. बोचरी झाली आमची सिया. येणार ते आता परत. आता तुझ्यासाठी नवीन नवीन येत. हा तुला दुखत होतं ना? असं पकडणे केलं, असं फिरवलं आणि असं ओढलं. लय दुखलं असेल ना बापू तुला? दादा दाखव कुठे बघ. अच्छा दात तू घेऊन आली आहेस? अरे बापरे, दात घेऊन आली ती.
बघू. तू तर दात घेऊन आले आणि पर्स मध्ये ठेवलं बाबुडी. आता काय करणार त्या दाताचं? आता हेला मी उशीच्या खाली ठेवल आणि मी झोपत आणि मग रात्री परी येईल मला चिल्लर देऊन जाईल. रात्री परी येईल तुला चिल्लर देऊन जाणार. उशी खाली घेऊन झोपणार तू टीतला आणि मग ते टीत घेऊन जाणार आणि पैसे देऊन जाणार. अच्छा. तिला वाटतं की आता मी ते दात रात्री उशी खाली घेऊन झोपणार ठेवणार उशीच्या खाली आणि सकाळी जेव्हा उठून बघणार तर तेव्हा परी येऊन तिचे उशी खालचे दात घेऊन जाणार आणि तिथे पैसे ठेवून जाणार. लहान पोरांचं कसं विचार असं किती गोंडच असतात.